नमस्ते, मी अश्विनी साई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दुपारचे ना 1:30 वाजत आलेत आणि आज मामा ना निघालेत रांजणीला. त्यांच्या गावाला आज चाललेत मामा. तर हे चाललेत घालवायला सांगोल्याला. 12 वाजता एक रेल्वे होती, पण मामा म्हणले रेल्वे नको, कारण की त्यांच्या इथे रेल्वेने पोहोचते रांजणी ह्या गावात, पण तिथे रिक्षा नसतात गावात जाण्यासाठी, त्यामुळे रेल्वेने एस टीने जातो बोलतात. मग इथून एस टी कधी मिळणार गावातून? 3 बॅगा आहेत आणि उतरताना चढताना प्रॉब्लेम यायला नको म्हणून हेच चाललेत. आणि आत्ता सगळ्यांची जेवणं झाली आणि आज आईचं जेवण झालंच नाही. आईनं इतकं जबरदस्त ठसका लागला ना पहिल्याच घासाला, किती आम्ही चोळलं, काय काय केलं, तर वरचंवर खालचं खाली झालं श्वास त्यांचा. आणि त्यामुळे त्या काही जेवल्याच नाहीत. त्यांना मग आता मामा गेल्यानंतर भात आमटी खातो बोलतात. तर आता उशीर झालं जेव्हा म्हटलं तर नाहीच नाही बोलल्या त्या. एकदम त्यांना ते काय म्हणतात काय ते घाबरल्यासारखं असं झालं. झालं का तुमचं? मग मी बोलले की आई चला आपण सगळेच जाऊ सांगोलला, मामाला पण घालवायचे होते. दवाखान्यात पण आपण दाखवू, खोकला वगैरे आला असेल तर. कणकणी वगैरे काहीच नाही, पण आता अचानक ठसका आला, त्याला काय करावं. आणि आता कॉमन सगळ्यांना सर्दी खोकला आले, त्यामुळे मी दवाखान्याला येत नसते असं स्पष्ट आहे बोलणं आहे आईचं. चला आता मामांचं पण सगळं आवरलंय, ह्यांचं पण आवरलंय. मामांचं ना दर्शन वगैरे आशीर्वाद वगैरे घ्यायचं आहे. मामा आता खाली डोकं टेकायला येत नाही. आता पेढे वाढायला पेढे द्यायला येतो काय पार्टी तुम्ही द्या, तुम्ही पार्टी पार्टी यांच्याकडनं घेताय व्हय? नाही, तुम्ही द्यायचं पार्टी काय? तुम्ही द्यायचं. अखंड सौभाग्याची आयुष्मान भाऊ थोडस खोकल्याचं हे बघ. ते आता ह्यांना म्हटलं की जाऊया सगळेच घालवा, तुम्हाला येताना दवाखाना करूया. नको म्हणते. तसं का नको जाऊ फेकड खोर आहे ना. म्हातार झालं बहीण भाऊ त्या बहीण किती मया करते भावाला. हेकड खोर म्हणते तुम्हाला. हेकड खोर आपलंच खरं करते म्हणते. किती मया करते माहित आहे तुम्हाला. हा असं कोण मया करत नाही. आता अंधार पडतोय, लवकर गेलं तर बरंच आहे. दिवस लवकर मावळतोय हो. पडू दे की. आयुष्मान भाऊ किटमान भाऊ बघितलं का? हॉटेलमध्ये जायचं म्हणते ते बघा. मोठ्या हॉटेलमध्ये नाही म्हण जेवायला मुलगा झाल्यावर. हा मामा नेणार आहेत आम्हाला. मोठ्या हॉटेलमध्ये जायचं. 2 दिवस मग काय लगेच डिलिव्हर होणार आहे काय? हा तुमचा वाढदिवस आहे की. 2 दिवस थांबताय का मग? 2 दिवस थांबताय का? थांबते 2 दिवस थांबताय का अजून? नाही आता नाही. मोठ्या आता नाही, परत त्या वेळेलाच येणार. हॉटेल त्यावेळेलाच येणार. लय लांब नाही, 2 महिने देऊ. 2 महिने असू द्या. तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं होऊ द्या. कोणी गुटीच्या आहे ना. आमच्या वाईट वाटतंय भाऊ चालले म्हटल्यानंतर. काळजी लय करते त्या. उठा उठी गेला, उठा उठी आला आपलं. उठ्या आलो अजून खात्री होती की जाऊन येणार. होती नाही, बाळगायलाच पाहिजे. मनाशी तयारी करून गेला. लोकांनी गावात बी घाबरलो होतो. थंडी वय थंडी वय पण झाले हो. खावा म्हणलं की आता 1:30 वाजले. तुम्ही गेल्यावर भात आमटी खायला होते. चला मग बसा. होय होय. हा आओ मी काय म्हणते, ही मधली हलकी आहे, ह्याच्यात बसते का बघा की. स्वेटर आणि जर्किन आहे फक्त. उगाच वजन हलका आहे, एकदम प्युअर हलका आहे. पिशव्या किती आहे हा? एवढंच आहे का? चालले बघा. काकी काय म्हणते तुला? आता निघतो की. चालले रोज जातो येतो राहतो चाललो होतं. झाला प्रवास झाला, सगळं व्यवस्थित झाला. जातो म्हणाला.
काय करमना म्हणजे येऊन काय मग काय हाय की त्यांची बहिणाबाई आहे त्या. नाही? चला खाली अडकवा. बुडलं ते काय ते बाहेर आलाय की. नाही एसटीन चालले ते. हा रेल्वे नको म्हणते ते. बसवून ये बरं का. सोडू एसटीत बसवून ये. हा चार्जर घेतला चार्जर तीनच पिशव्या द्या पिशव्या चला. एसटी फुकट आहे वा. 75च्या पुढं फुकट आहे. हा एसटी फुकट आहे म्हणे एसटीन जातो म्हणून लागले तर. होय होय तरी म्हणते एसटीच काय एवढं आठवते ना. 6:30 वाजलेत आणि आज स्वयंपाक लवकर आवरले मी. बाजरीची भाकरी शेवग्याची आमटी मस्त चुलीवर केलेले आणि इथं ना कणीस भाजायचं चाललंय. तर आज आयतं कणीस भेटणार आहे. आज साईचे परी बाबा मला कणीस भाजून द्यायला लागले चुलीवरती छान. आणि मी भाकरी दाखवते. इतक्या पातळ भाकरी बनवले ना मी आज खूप. आणि तिकडे शेगडीवर दूध ठेवले. तर जो चुलीतला कोळसा असतो ना तोच कोळसा काढून ह्यात ठेवायचा. 5 वाजता घरी. पोचले का? लवकर बोललो गाड्या मिळाल्या. तिथनं गेलो ते शिरडूनला लगे गाडी मिळाली. शिरडूनवरून आलो तर लगेच राजने गाडी मिळाली. 4 बरं झालं. 5 वाजता घरी टायमात गेले बरं झालं. बसलो बघलं. मस्त चुलीवरती ना अगदी पातळ पापडी सारखं हे बघा अशी भाकरी. कारण की आई कोळशावरती भाजलेत मी थापून दिले आणि ह्याच्यामध्ये काय मिक्स नाही त्यामुळं काळपट भाकरी दिसतात. प्युअर आपली बाजरी आहे ना देशी त्यामुळं. आणि बागेतले शेवग्याचे शेंग निघालेले 5-6 त्याच्यात चुलीवरती रस्सा भाजी बनवले मी डाळ टाकून. पोरे अगदी आवडीनं असे खातात. नमस्कार मंडळी. आता भरपूर दिवसातनं आता आपण व्हिडिओ करायला लागलो आहे. व्हिडिओ करण्याचं पण कारण असं आहे की आता मी निघालो आहे बारामती कृषिक 2026 खास बघण्यासाठी निघालो आहे. आणि नवीन नवीन काय आता त्या प्रदर्शनमध्ये आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे. तर आता आलो आहे आम्ही बारामतीजवळ आलो आहे. नातेपुतेपासून थोडं पुढं आलो आहे. वेगळ्या रोडनं आलो आम्ही. एक दुसरा पण रोड आहे पण आम्ही आलो नातेपुते मार्गे. बारामती अजून एक 20-25 किलोमीटर आहे. तर चला तिथं एंट्री करताना तुम्हाला दाखवतोच. फुलांच्या बागा भोपळी पद्धत. दादा 50 पडा. दादा पावती काढली आम्ही. मला वाटलं फुकट आहे तिकीट वगैरे काय नसेल. पण नंतर पुढं आलो की तिकीट चालू झालं. पार्किंगला भरपूर जागा आहे. गाड्या इथे लावून 60 रुपये तिकीट आहे एका माणसाला. तिकीट काढ आलेल्या शेतकरी बंधूंनी सरळ स्वागत कमानीच्या पलीकडे जा. स्वागत साठी पण भरपूर आहे इथं जागा. येताना भरपूर ट्रॉफिक होतं. गाडी येत नव्हती त्यामुळे आम्ही गाडी आणली नाही. बघू आतमध्ये कसं आहे काय. प्रत्येक ठिकाणी आपण ज्या पद्धतीने आपण टोकन केलेली आहे मका त्या पद्धतीने टोकन केलेली आहे. त्या बागा पण आहेत बघा. प्रत्येक फुल एक एक सरी जी आहे एक एक लाईन जी आहे वेगवेगळ्या फुलांची आहे. एरिया इतका मोठा आहे आपल्याला फिरायचं म्हटलं की दमछाक होते.
एक नंबर. चला तर आत्ता बारामतीमध्ये पोचलोय बघा. आणि ट्रॉफिक इतकं आहे की गाडी आता आम्ही कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर आम्ही बाहेरच लावले. कारण का ट्रॉफिक भरपूर आहे. ट्रॉफिकमध्ये अडकण्यापेक्षा गाडी लावून आपण पुढे गेलेलं बरं म्हणलं. चालतच इथून जायचं. तर चला, प्लॉट आता पूर्ण संपले. ते प्लॉट झाल्यानंतर आता शेतीविषयक जेवढे अवजार लागतात, ट्रॅक्टरपासून पंप काही असेल, ट्रॅक्टर अवजार आहे पूर्ण त्याचा पूर्ण चालू आहे. फिरायचं सगळं झालं आणि जाता आता इथं अल्पोपारचा स्टॉल इथे बघितला. भीमतडे, बारामती भीमतडे. तर सगळेजण काय ना काय Packaging is done with precision and hygiene. Each pack is sealed hygienically and labeled with complete product details, ensuring traceability, freshness, and a premium retail presentation. With every step, the grain. वांगी, अशा पद्धतीची वांगी आपण काय आपल्याकडे बघितली नाही. वांगी पण आहेत. मला भेट द्यायची आहे, त्यामुळे काही करा. तिकीट देऊन आता आतमध्ये आम्ही चाललोय. कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपल्या जागा कोणत्याही प्रकारची नालबंद टॅग नंबर 22 आणि टॅग नंबर दुपारचे 3 वाजले बघा. मच्छी थाळी आम्ही घेतली होती 100 रुपयाला थाळी. तर एक मच्छी थाळी खाल्ली, चहा पिलो आणि आता आम्ही निघालो ते बाहेर. अजून फिरायला भरपूर आहे पण आम्ही आता आमचा स्टॅमिना संपला आहे फिरायला. तर निघालो बाहेर. तर इथं मनोरंजनासाठी पण मुलांचं डान्स वगैरे ठेवलं इथं माणसांच्या मनोरंजनासाठी. 032 गणपताच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर सर्वात पहिले फिरून फिरून आता पाय दुकान आले. आणि आता ही माईकची दुकानदार दादा आहेत, ते म्हणतात इथं काही खाऊ नका, पिऊ नका. आणि पुढं गेले की भीमतडी जत्रा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला खायला प्यायला भरपूर काय आहे. तरी पण आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी ऊस, मका सगळेच जे पिकं आहेत बघण्यासारखे आहेत. मस्त वाटते. चला चला चला. पुढे चालत राहा, एका ठिकाणी गर्दी करू नका. आपण जे मक्काचं पीक बघण्यासाठी आलो ते मक्काचं पीक बघा. चांगला आपलं तो एकसारखा 100 फूट अंतर. डबल हे बबलू जास्त घ्यायला लागला आपल्याला. ही मशीन आहे ती पाणी किती मला ही त्याच्यासाठी ही मशीन आहे. आणि पैसे आणले तर घेऊन जाऊ मशीन आपण. उष्णते की
कांदा कांदा बघा कसा आहे. हे असा आपल्या भागात येणं शक्यच नाही. उत्पन्न किती असेल भरपूर. आलोय आता गेट जवळ आलोय बघा. आणि इथं नोंदणी कक्ष म्हणजे इथं नोंदणी केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. इथं नोंदणी करू. कार्यकर्ते गेले पुढं. भरपूर असं मोठं आहे बरं का. जबरदस्त आहे. आणि गर्दी इतकी गर्दी भरपूर गर्दी. तुमचं जमलेली विचार काय केलं विचार. जांभळी रोप आहे बघा. पानं मोठी आहे ती. एवढी पानं मोठी तेवढी जांभूळ मोठं. अजूनही 1 किलोमीटर अंतर आहे. पण हे स्टॉल आताच लागले इथं जवळजवळ. आणि 1-1.5 किलोमीटर म्हटलं तुम्हाला कमीत कमी 4 ते 4.5 किलोमीटर आम्ही चालत आलो आहे. आणि अजून हे एक अर्धा किलोमीटर लांब आहे गेट. तिथून ते चालू होणार पूर्ण प्रदर्शन. हे पार्किंग आहे. पार्किंग 5 किलोमीटर लांबच जाऊ. गाडी येत नव्हती. या ठिकाणी खाण्याचे स्टॉल किंवा खेळणी पोरांचे काय असतील ते लागलेत. शेवटच्या पॉईंटला आलो आम्ही. मधमाशांचं जे पालन केलं जातं पालन केलेलं आहे. मधमाशाच्या पेट्या वगैरे ठेवले. हे जे आता मनोरंजनाचं मुलांचं चालू होतं मधमाशाचं चालू होतं. ट्रॉफिक इतकं झालेलं आहे भरपूर असं. असं कमीत कमी अर्धा ते 1 किलोमीटर अशी लाईन आहे. आम्ही गाडी 1-1.5 किलोमीटर आम्ही बाहेरच लावलेली आहे. आतमध्ये नको म्हटलं जरी गेलो आपण आतमध्ये तर गाडी काढायला आणि गाडी लावायला ट्रॉफिकमध्ये तर आपल्याला टाईम लागणार आहे. 1 तास आपला त्यातच जाईल. जाहीर सर स्ट्रॉबेरी शेती आणि मिरच्या आणि टमाटो. सूर्यफुलाची शेती बघा. आणि पानकोबी. ते पीक बघा 1.25 फुटावरती 2-2 बी टोकन केलेत. आपण जे आता मका केली टोकन यंत्रणा त्या यंत्रणच केली फक्त 1.25 फुटावरती लागण आहे. पण कणीस चांगलं पडलेलं आहे. फिरून आता दमले सगळेजण. पाणी पिण्यासाठी नाही. आणि एक ठिकाणी आता उसा रस आहे. उसा रस आहे. आता आपण घेऊया जर थोडा नंतर पुढचा जे टप्पा आहे ते चालू करू. सध्या तर आम्ही 4 जण आहे. आणि चालत चाललो आहे. आता किती लांब आहे मलाही माहीत नाही. मी पहिल्यांदाच आलो इथं. सगळीजण फॅमिली घेऊन मी येणार होतो पण अश्विनीला आणायला येत नाही. त्यासाठी एकटाच आलो. आणि पुढच्या वेळी ज्यावेळी येईल त्यावेळी सगळ्यांना घेऊन येणार. सई परी अश्विनी सगळ्यांना घेऊन येणार पर्यटनाला प्रदर्शनला. कारण का त्यांनाही बघायला पाहिजे कसं असतं प्रदर्शन कसं असतं. बाहेरची माहिती भेटायला पाहिजे त्यांना. एवढंच दुसरं काय नाही. त्यातलं एक कार्यकर्ता अजून यायचं त्याची वाट बघायला लागलो. आता गेटवर जाऊन आम्ही थांबणार. चला तर.